तर मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण एक सिक्रेट गोष्टी काही घेऊन आलो मित्रांनो, एकदम प्रायव्हेट. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम नाद आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी काय प्रायव्हेट सिक्रेट अशा वेबसाईट तुम्हाला मी सांगितले आहे, ठीक आहे. तर थंबनेल बघू शकता तुम्ही की मी ट्रेंडिंग फॉन्ट कुठून घेतो, सिक्रेट फॉन्ट वेबसाईट, ठीक आहे. तर याच वेबसाईटवरून आपण सगळे फॉन्ट डाउनलोड करतो मित्रांनो, जेणेकरून ते एक युनिक सगळ्या पद्धतीने वेगळं वाटतं. जेणेकरून काही बेसिक मुलं किंवा काही ॲडव्हान्समध्ये असेल त्यांना कोण्या काही गोष्टी अशा माहीत नसते मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ बघायचा मी प्रयत्न केला, ठीक आहे. व्हिडिओ खूप भारी झाला मित्रांनो. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ नक्की लाईक करून टाका. पण याच्यात नेमकी मी विषय प्रायव्हेट गोष्टी सांगितल्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. तर अशा वेळी चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, तर इथं तुमच्या मोबाईलमधलं जे क्रोम आहे त्या क्रोमला ओपन करून घ्या. जेणेकरून तुम्ही पी सीमध्ये असाल किंवा मोबाईल असाल त्या टाईपमध्ये तुम्ही, ठीक आहे, ओपन करून घ्या, ओके. पण जर तुम्हाला या गोष्टी फॉन्ट वगैरे सगळं तुम्हाला पी सीमध्ये इन्स्टॉलिंग सगळ्या गोष्टी करायच्या आहे, तर दुसरा व्हिडिओ मी नक्की इन्स्टॉलिंगचा त्यावर तुम्हाला दाखवणार. पण आता हे मोबाईल डिझायनर जे आहे मित्रांनो, त्यामुळे मोबाईल हे सगळ्या गोष्टी क्रिएट करून दाखवतो, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. तर असे पण घेतलं क्रोमचा आयकन तुम्हाला ओपन करून, तो क्रोमचा इंटरफेस आपण शो होऊन जाणार, तुम्हाला माहितीच असतं, ठीक आहे. तर इथं सर्च करायचं, पहिलं तुम्हाला जे सर्च करायचं आहे मित्रांनो, तर यापणे मी पहिले सर्च करायला लावतो तुम्हाला. तर इथं सर्च करायचं राज फॉन्ट. राज फॉन्ट तुम्हाला पहिले इथं सर्च करायचं आहे, ठीक आहे. तर अशा बेसिक तुम्हाला फॉन्टचे मी सगळं सांगून देतो. तर राज फॉन्ट आहे. तर राज फॉन्टला क्लिक केल्यानंतर इथं भरपूर तुम्हाला वेबसाईट इथं खोलून जाणार, हे बघू शकता. तर अशा तुम्हाला भरपूर वेबसाईट इथं शो होणार. पहिली जी वेबसाईट मित्रांनो, राज हिंदी फॉन्ट फ्री डाउनलोड, तर त्यावर क्लिक करा. राष्ट्रीयन त्यावर क्लिक केल्यानंतर तर ती वेबसाईट ओपन झाली. इथं डाउनलोडचं ऐकन तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये, त्या डाउनलोड क्लिक केल्यानंतर ते जे फोल्डर आहे, जी तुम्हाला जे पॅकेज आहे, जे सर्व राज फॉन्ट आहे हिंदीतले सर्व, काही विषय नाही, जे मराठीत आपले उपलब्ध होते, तर सर्व जी फाईल डाउनलोड करायची, ठीक आहे. तर डाउनलोड केल्यानंतर बॅक येतो. तर राज फॉन्टला तुम्हाला युनिकोडमध्ये कन्वर्ट करायला लागेल. राज फॉन्ट आपलं युनिकोड आहे, ठीक आहे. तर एक युनिकोडची बेसिक पद्धत तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. तर हा युनिकोड तुम्हाला चेंज होणार. मी राज फॉन्ट इथं टाईप केलं, तर खाली त्याचं कन्वर्ट पण आलं, तर फॉन्ट कन्वर्टर राजकारण हे बघू शकता. तर इथं बघू शकता, इथं जे युनिकोड असेल तुमचं दिसणार, जे तुम्ही नाव असेल तुम्हाला जे नाव युनिकोड करायचं, जे नाव इथं सिम्पलच्या मराठीत टाईप करा आणि इथं ॲरो क्लिक केला, त्याचा युनिकोड इथे भेटून जाईल. म्हणजे जेणेकरून इंग्लिशमध्ये दिसेल, त्याला कॉपी करून जिथं तुम्हाला पेस्ट करा त्या टाईपमध्ये पेस्ट करा, तोच राज फॉन्ट तिथे तुम्हाला शो होऊन जाईल मराठीमध्ये, ठीक आहे. तर राज फॉन्टची पद्धतीने पहिली वेबसाईट आहे राज फॉन्ट. तर त्यामुळे एकदम जबरदस्त मित्रांनी नक्की डाउनलोड करून ठेवा. प्रत्येक डिझायनर मित्रांनो प्रत्येक डिझाईनची गोष्ट डाउनलोड केली तुम्हाला माहिती नसेल, पण मग सगळ्यांनी आता माझ्यासुद्धा राज फॉन्टचं पूर्ण फोल्डर आहे, ठीक आहे मित्रांनो. याची गरजच पडते. युनिक बॅनरमध्ये आपल्याला फॉन्ट नक्की यूज करावा लागतो, ठीक आहे. तर असे म्हणजे आपले झाले राज फॉन्ट. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सर्च करायचं स्लीपी फॉन्ट. तर वरती सर्च करा परत स्लीपी फॉन्ट. तर याची एक डाउनलोड परत एक नंबरला वेबसाईट खोलेल एक, तर त्या वेबसाईटवर क्लिक करा. तर खोलल्यानंतर हे बघू शकता स्लीपीचे तुम्हाला 1 to 1 फॉन्ट इथं बघायला भेटणार. खाली स्क्रोल डाऊन करा या टाईपमध्ये, ठीक आहे. हे बघू शकता एकदम जबरदस्त फॉन्ट आहे. तर हा एक फॉन्ट बघा मित्रांनो, स्लीपी 0708, हा एकदम ट्रेंडिंगला फॉन्ट आहे. त्यानंतर एकदम खाली बेसिक आहे. आता थोडा बोल्डिंगमध्ये हे बघू शकता स्लीपी 4642, हा एक तुम्ही डाउनलोड करा. हा नक्की मित्रांनो, जेणेकरून एक काही युनिक बॅनर आहे, पोस्टर आपलं जे पॉलिटिकल वगैरे जे पॉम्पलेट टाईप, त्यामध्ये हा फॉन्ट यूज केला जातो, ठीक आहे. तर हा स्लीपी 4642 हा नक्की तुम्ही डाउनलोड करा. परत तुम्हाला सांगतो मित्रांनो, खाली या. तर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो, तर हा एक बघू शकता तुम्ही, हा एक थोडं युनिक वाटतं हा सुद्धा या टाईम, ठीक आहे. तर हा एक फॉन्ट बघा मित्रांनो, स्लीपी 4657. तर असे काही फॉन्ट मित्रांनो, अशा प्रायव्हेट गोष्टी, ठीक आहे. तर हे जे फॉन्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर एकदम प्रॉपर प्रायव्हेट गोष्टीमध्ये यूज केले जाते, ठीक आहे. तर हा एक बघू शकता 4668 स्लीपी. तर हे सर्व फॉन्ट मित्रांनो तुमच्या हिशोबाने तुम्ही डाउनलोड करा. परत हा एक मित्रांनो स्लीपी 4672. तर अशा म्हणजे बेसिक गोष्टी, ठीक आहे. तर आपली झाली दुसरी वेबसाईट. आता मी तिसरी वेबसाईट इथे कन्वर्ट करतो. तर अशाने बघू शकता. आता मेन मुद्दा आहे मित्रांनो आजचा. तर आता मी वेबसाईट सांगतो तुम्हाला मित्रांनो. तर गुगल फॉन्ट सर्च करायचं आहे इथं या पद्धतीने. तर गुगल फॉन्ट सर्च केल्यानंतर मी मेन टॉपिक आजचा आपला विषय झाला आहे. तर इथं एक नंबर तुम्हाला हे बघा, वेबसाईट ओपन खोलल्यानंतर तुम्हाला 4-5 इथे ऑप्शन ऑलरेडी शो केले. पॉपिन्स, खंड फॉन्ट्स, रोबोटो, विजिंग वेब फॉन्ट्स, ठीक आहे. तर मित्रांनो हे जे आता तुम्हाला वेबसाईट ओपन करतो, ठीक आहे, वेबसाईटला ओपन करायचं आपल्याला गुगल फॉन्टला. तर गुगल फॉन्टला ओपन केल्यानंतर तर इथं खाली स्क्रोल डाऊन करा, ठीक आहे. तर अशा वेळी स्क्रोल डाऊन केल्यानंतर हे बघू शकता. तर आता इथं तुम्हाला खाली असे भरपूर ऑप्शन दिसतील, नोटो वगैरे सगळ्या गोष्टी, ठीक आहे.
तर अशाप्रमाणे फॉन्ट वगैरे हे बघू शकता. आपल्याला सध्या फॉन्टवर क्लिक करायचं 1 नंबरला. तर फॉन्टवर क्लिक केल्यानंतर इथं फिल्टरच्या आयकॉनवर क्लिक करायचं मित्रांनो. इथं कोपऱ्यात तुम्हाला फिल्टरचं आयकॉन त्यावर क्लिक करा. तर त्यावर क्लिक केल्यानंतर इथे मी नॉर्मली एक ऑप्शन टाकतो मित्रांनो, सर्च करतो देवनागरी. तर इथं देवनागरी लिपी या टाईपमध्ये आपण इथं सर्च केलं. ठीक आहे. तर सर्च केल्यानंतर खाली लँग्वेजचं ऑप्शन आहे, राईट हँड सिस्टीम तुम्हाला ठेवायची मित्रांनो. इथं देवनागरी आपल्याला सिलेक्ट करायची. ठीक आहे. तर अशी म्हणजे इथं देवनागरी सिलेक्ट करा. बॅक या. अशी म्हणजे आपली सिलेक्ट झाली, हे बघू शकता. तर देवनागरी आपली सिलेक्ट झाली, हे बघू शकता. आपण जे देवनागरी लिपी टाईप केली ते आपण तुम्हाला शोवून जाणार. आता पहिलं जे नाव दिसतं ते पॉपिन्समध्ये दिसतं मित्रांनो. तर माझे एक इच्छा मित्रांनो, हे जे फॉन्ट आहे डायरेक्ट तुम्ही मराठीत टायपिंग करून डायरेक्ट हा फॉन्ट लागून द्या. त्याला काही युनिकोडची गरज नाही पडत. मेन मुद्दा सर्व बँडमध्ये हेच फॉन्ट यूज केला जाते. तर त्यामुळे फॉन्ट तुम्ही 100% मित्रांनो डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. तर हा पॉपीचा फॉन्ट 100% डाउनलोड करून ठेवा. नोटो संस्था पण करून टाका. हे बघा याच्यात पूर्ण बोल्ड नॉर्मल वगैरे सगळी सिस्टीम, काय विषय नाही. हा मुक्ता घ्या, परत हिंद घ्या मित्रांनो. हा मतांगी घ्या या पद्धतीने. हा राजधानी घ्या मित्रांनो. हा टेको घ्या. कलम घ्या मित्रांनो. हा कलम हा फॉन्ट खूप ट्रेंडला मित्रांनो. जेणेकरून तुम्ही एक सणाची बॅनर बनवशाल तर त्याला आपल्या काही क्विट्स वगैरे कोपऱ्यात टाकायचे राहतात, त्याला हा फॉन्ट यूज केला जातो कलम. ठीक आहे. ते लक्षात राहू द्या. परत मित्रांनो इथे देवनागरी मार्टेल. परत मग हा बघू शकता मित्रांनो, प्रगती, अमिता या टाईपमध्ये. हे बघू शकता एकदम ट्रेंडिंगचे फॉन्ट आहे मित्रांनो या टाईपमध्ये. ठीक आहे. तर हे फॉन्ट बघू शकता अशा टाईप. तर असे सर्व जेवढे एक फॉन्ट आहे मित्रांनो, हे नक्की तुम्ही डाउनलोड करा. आणि डाउनलोड करायची पद्धत सांगतो मित्रांनो तुम्हाला. तर पॉपिन्समध्ये आपल्याला डाउनलोड करा, त्यावर क्लिक करायचं. इथं गेट फॉन्ट तुम्हाला आयकन भेटेल ब्ल्यू कलरमध्ये. गेट फॉन्टवर क्लिक करा आणि डाउनलोड ऑल म्हणा. तर डाउनलोड ऑल झाल्याने ती झिप डाउनलोड होईल आणि त्याला एक्सटेट करा. तर अशा या प्रायव्हेट गोष्टी मित्रांनो, व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करून टाका. आणि इन्स्टॉलेशनची जर प्रोसेस हवी तर मला नक्की कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.